डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिपनाथ वस्ती शाळेच्या इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन आणि विद्यार्थी तसेच शिक्षक गुणगौरव सोहळा शुक्रवारी 3 जानेवारीला पार पडला। यावेळी तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते शाळेच्या इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन झालं। आमदार अमोल खताळ यांचं फटाके वाजवत महिलांनी लेझिमच्या तालात स्वागत केलं। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्तानं सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं गेलं। तर यावेळी केंद्रीय नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा आणि सैनिकी स्कूलमध्ये निवड झालेल्या दीक्षा पवार, आकांक्षा पवार, प्रतिष्ठा पवार, ईश्वरी पवार, ओंकार पवार, प्रज्वल पवार, ऋतुराज पवार, कृष्णा पवार या विद्यार्थ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सत्कार केला गेला। तर कानिपनाथ वस्ती शाळेच्या शिक्षिका यांचा वाढदिवसही साजरा झाला। त्यानंतर अशोक हांडे आणि संगीता पाटोळे हांडे या शिक्षक जोडीचा सन्मान केला गेला। सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आमच्या वस्तीवरच्या महिला इतक्या इच्छुक आहे की आपण इतका सुंदर असा कार्यक्रम करायचा, त्यांचं नियोजन आहे आणि आजच्या या सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। खरं हा मुक्ती दिन आहे, बाल दिन आहे आणि विशेष म्हणजे गेल्या 5 वर्ष म्हणजे 7 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष जर कामाचे पकडले तर जवळजवळ 10 विद्यार्थी हे नवोदयसाठी पात्र झालेले आहेत आणि जवळजवळ 13 ते 14 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळत आहे। म्हणजे आमची ही शाळा आम्ही UPSC आणि MPSC या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी आम्हाला जास्तीत जास्त कशी करून घेता येईल, हा आमचा खेडेगावातला विद्यार्थी हा जास्तीत जास्त ज्ञान घेऊन एक उच्च पदावर कसा जाईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या शाळेमध्ये पालकांनी, ग्रामपंचायतीनं सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत। त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लॉकर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। विद्यार्थ्यांना टॅबचा वापर त्या ठिकाणी करतोय, LED स्क्रीन आहे आणि आता तर त्याचा उच्च कळस म्हणजे इंटरॅक्टिव्ह बोर्ड, अगदी आनंदाने त्याचा वापर आमच्या या शाळेमध्ये केला जातो। आणि ही जरी छोटीची शाळा असती तर पालकांचं 100% सहकार्य, अतिशय मोलाचं असं सहकार्य आम्हाला या शाळेत मिळतं आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान असं काम करण्याची संधी मला आणि आमच्या हांडे सरांना या ठिकाणी मिळाली। खरंच हे आम्ही आमचं भाग्य मानतो आणि आमच्या शाळेविषयी, आमच्या पालकांविषयी खरंच ज्यावेळेस ही शाळा सोडून किंवा या ठिकाणावरून बदली होईल त्यावेळेस मनामध्ये नक्कीच एक अशी हे राहील, खरंच असे पालक, असे सगळे म्हणजे समजा ग्रामपंचायत हे सगळं मिळण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं। मुलींना शिक्षण घ्यावं म्हणून सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये 1848 साली पहिली शाळा सुरू केली। अशीच ही आमची या कानिपनाथ वस्ती शाळेतली छोटी शाळा। त्यामुळे सावित्रीबाई फुलेंची पुण्य म्हणून आज आपण सर्व महिला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रावर अग्रेसर आहेत आणि त्याची आमची छोटीशी शाळा म्हणजे इंग्लिश बाप्पा लाविले द्वारी त्याचा वेळेला गेला गगनावरी अशी आमची फक्त 1ली ते 5वी पर्यंतची 5 वर्गांची शाळा आहे आणि त्यांचं पटसंख्या फक्त 44 आहे। त्या 44 मध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेला आहे आणि याचं सर्वात सगळं श्रेय जातं म्हणजे आमच्या शाळेचे हांडे सर आणि पाटोळे मॅडम। ते अहोरात्र कष्ट घेतात। रात्री जर एखाद्या मुलाला गणिताचा प्रश्न अडला, रात्री मुलांनी 10 वाजता तरी फोन केला, मॅडम मला हा प्रश्न येत नाहीये, तर मॅडम रात्री 10 वाजू 11 वाजू तरी प्रश्न सोडून देतात। कारण हे माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेलं उदाहरण आहे, तेव्हा मी ते सांगते। त्यांना इतके कष्ट घेतलेत ना, कारण आपली रविवारची सुट्टी सामाजिक सुट्टी म्हणून असते, रविवारची सुट्टी सुद्धा सरांनी कधी घेतलेली नाहीये। दर रविवारी सर आणि मॅडम कंटिन्यू असतात। प्रत्येक शाळेत काय होतं, मुलांना फक्त सुट्टी पाहिजे असती, पण आमच्या कानिपनाथ वस्ती शाळेत काय होतं, मुलांना सुट्टी नको असती। मुलांना सुट्टी असली की मुलं म्हणतात आज आम्हाला खूप बोर झालं का, तर आज आम्हाला सुट्टी म्हणून इतकं जिव्हाळा लागलेला आहे ना मुलांना सरांचा। आणि त्यामुळे सरांनी सलग 5 वर्ष आमच्या शाळेतून नवोदयमध्ये निवड होते मुलांची आणि त्यामुळे आम्हाला पंचायत समितीमध्ये आपल्या शाळेला आहे ना ध्वजारोहण कार्यक्रमाचा मुलांना आहे ना सन्मान मिळतोय। की सन्माननीय आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचा पालकांनी आणि ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन
एका शाळेमध्ये केलेल्या कष्टाबद्दल, घेतलेल्या मेहनतीबद्दल अतिशय ऋण या चांगल्या दिवशी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये आमचा ऋण निर्देश व्यक्त केला. त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण एक लक्षात आलं पाहिजे की सर्व विभागातले कर्मचारी त्यांनी या ठिकाणी घेतले. अगदी परिवहन विभागातले कर्मचारी सुद्धा यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला आणि एका अर्थाने आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांवर शाबासकीची थाप या गावामध्ये, या छोट्याशा शाळेमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिली आमच्या काम करण्यासाठी. त्या प्रेरणेसाठी मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि योग म्हणजे असा का तुमच्या ज्या शाळेच्या शिक्षिका आहेत हांडे मॅडम, यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. म्हणजे ज्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींना, महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न ठेवता आज शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींनी, महिलांनी जी क्रांती केली, आज तो दिवस त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज बघतोय आपण. आणि निश्चितच तुमच्या सुद्धा जिल्हा परिषद कानिपनाथ शाळेमध्ये हांडे मॅडमच्या माध्यमातून जे काय आज आपल्या बालकन्या आहेत त्यांना सुद्धा मॅडम सावित्रीबाई फुलेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करताय, त्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. आज योगाबाई मॅडमचा वाढदिवस, मॅडमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा सुद्धा आज वाढदिवस, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर, जिल्हा परिषद शाळेचं जर परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी शाळांना पटाअभावी शाळा बंद पडत चालल्यात. शाळेकडं पालकांचा एक ओढ इंग्रजी माध्यमांकडे वाढत चाललाय. परंतु जसं मगाशी मॅडमनी सांगितलं, का सरांनी सांगितलं, का 10 विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे तुमच्या शाळेमध्ये आलेत, त्याबद्दल सुद्धा तुमच्या उभय दाम्पत्याचं मी अभिनंदन करेल. तुम्ही वेगळ्या पद्धतीने, जसं आता त्या ताईंनी सांगितलं पालकांनी, रात्री 10 वाजता सुद्धा सर उपलब्ध असता आमच्या मुलांचे प्रश्न सोडवता. आज अशाच शिक्षकांची आपल्याला समाजाला गरज आहे. यामुळेच आज विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेकडे जो बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता, तो सर तुमच्या माध्यमातून निश्चित आपल्या संगमनेरमध्ये इतर शाळे सुद्धा आदर्श घेतील आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची जी पटसंख्या अभावी बंद पडत चालल्यात, तिचं कुठेतरी त्याच्यामध्ये वाढ होईल. आज आपल्या शाळेला सरपंच ताईंच्या शिवाजी पॅटर्न आमचा बाबा, त्याचा खूप आग्रह असायचा, गावामध्ये आलं तर काही ना काही पाहिजेच. इथे येताना विचार करावा लागतो, एक कार्यक्रम असतो, 10 कार्यक्रमाचं नियोजन असतं आणि काहीतरी मागितल्याशिवाय. पण एक चांगलं आहे गावाच्या विकासासाठी. मागील कालावधीमध्ये आपल्या पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस शाळेची मागणी आली तर मुलांना डिजिटल बोर्डची व्यवस्था पाहिजे, तर आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा मंत्री महोदय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून, सुजय दादा असतील, शालिनीताई असतील, त्यांच्या माध्यमातून आपण इथं दिलेला आहे. मी ज्यावेळेस थोडी माहिती घेतली त्यावेळेस मला आनंद झाला का आपल्या या शाळेतील गुणवंत विद्यार्थी, त्यांचा नामोल्लेख मी करणं मला गरजेचं वाटतं. दीक्षा रामदास पवार असेल, आकांक्षा सुभाष पवार असेल, प्रतिष्ठा निवृत्ती पवार, ईश्वरी प्रकाश पवार, ओंकार दत्तू पवार, प्रज्वल निवृत्ती पवार, ऋतुराज तुकाराम पवार, कृष्णा रामनाथ पवार, साईनाथ तुकाराम पवार, प्रथमेश शिवनाथ आहेर, आरव मच्छिंद्र पाटोळे, श्रेया तात्यासाहेब पवार, अनुश्री दत्तात एकनाथ साबळे, इयत्ता 5वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज शाळेमध्ये ज्या पद्धतीने जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सलग 5 वर्षापासून विद्यार्थ्यांची निवड होती, शिष्यवृत्तीचा निकाल सुद्धा 100% लागतोय. राज्याच्या गुणवंत यादीमध्ये आपल्या कानिपनाथ वस्तीवरच्या मुलांचा निवड होती आणि विशेष म्हणजे 365 दिवस शिष्यवृत्ती व नवोदयचे तास हांडे सरांकडून घेतले जातात, हांडे मॅडमकडून घेतले जातात. शाळा टॅबलेट युक्त शाळा झाली. विद्यार्थ्यांसाठी लॉकरची सुद्धा सर तुम्ही सुरू केली इथं.
आज इस्रो मध्ये सुद्धा 5वी मध्ये तालुक्यात आपला प्रथम क्रमांक लागतो. दप्तरमुक्त शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या ओझमुक्त जे दप्तरापासून ते बी एक अभिनंदनास्पद कार्य तुमच्याकडून सुरू आहे. सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध राज्य गुणवंत यादी सुद्धा आपले विद्यार्थी आहेत. सैनिक स्कूलमध्ये निवड आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सर तुम्ही जे काम करताय निश्चित तुमचं खूप आभार मानले पाहिजे. आजच्या काळामध्ये बाकीच्या ठिकाणी बोललं जातं, अनुभवी बरं वाईट मला पालकांनी यापूर्वी सांगितले, परंतु तुमच्या कानिपनाथ वस्तीवरती आल्यानंतर एक समाधान वाटलं. त्यामुळं सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनी मित्रांनो बालमित्रांनो तुम्हाला कार्यक्रमासाठी पालकांना तुम्हाला थोडं थांबावं लागलं. एका दुःखद घटनेमुळे मला जावं लागल्यामुळे कार्यक्रमाला यायला उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. अशाच पद्धतीने सर तुमचं शिक्षणाचं कार्य सुरू राहून द्या. विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी MPSC UPSC मध्ये आले पाहिजे. माझ्यासारखे या संगमनेर तालुक्याचे आमदार बी झाले पाहिजे. कारण या संगमनेर तालुक्यामध्ये आता सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य लोकांना, सामान्य कुटुंबातील व्यक्तीला सर्व क्षेत्रात संधी भेटली पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या काही पद्धतीने असुविधेला सामोरे जावं लागतं त्या बाबतीत सुद्धा मी गंभीर विचार करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात आपल्याला आपल्या तालुक्यातील एक क्रीडा हब होऊन तालुक्यातील मुलींना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, राज्य पातळीवर देश पातळीवर कसं जाता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आपण मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. अध्यक्ष हळूच सांगताय मला, साहेब रस्त्याचं बघा 40 वर्षांनी झाला, मी करणार, काळजी करू नका. तुम्ही सगळ्यांनी जे मला प्रेम दिलं तुमच्याकडून सर मला जो काही शाळे संदर्भातला तुमचा दुरुस्ती काय प्रस्ताव असेल तो प्रस्ताव द्या. शिक्षण विभागाकडे निधी चांगला असतो, फक्त सांगावं लागतं. ते सांगण्याचं काम मी करेल. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष देताय ते लक्ष अजून वाढवा. विद्यार्थ्यांची पटसंख्या अजून वाढता येईल कशी त्यासाठी प्रयत्नशील राहा. पालकांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान बघतोय त्यांना कुठेतरी एक आनंद आहे, अभिमान वाटतोय की आमचे मुलं आम्ही अतिशय चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकले. त्यामुळं पालकांनी सुद्धा काळजी करू नका. संगमनेर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, सर्व क्षेत्रात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून या पुढील काळात होईल. अध्यक्ष रस्त्याबाबत सुद्धा काळजी करू नका. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो प्रस्ताव आहे तो माझ्यापर्यंत येऊन द्या. निधीबाबत काळजी करू नका. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिपनाथ वस्ती तालुका संगमनेर या शाळेमध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी आपल्या तालुक्याचे आमदार श्री अमोलजी खताळ साहेब, त्याचप्रमाणे निळवंडे गावचे सरपंच सौ शशिकलाताई पवार, उपसरपंच श्री भाऊसाहेब आहेर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी बाबा आहेर हे या ठिकाणी त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या आजच्या दिवशी इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन या ठिकाणी झालेले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालय परीक्षा यामध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आमदार श्री अमोलजी खताळ साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले महिला मुक्ती दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी आमच्या शाळेतील शिक्षिका सौ पाटोळे मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार यांचाही या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आलेला आहे. या आजच्या दिवशी श्री अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या शाळेच्या वतीने, आमच्या कानिपनाथ वस्तीच्या वतीने आणि निळवंडे गावच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि अशाच प्रकारे यापुढेही आम्हाला ग्रामपंचायत त्याचप्रमाणे आपले आमदार यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात ही या ठिकाणी विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम जे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी सरपंच शशिकला पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आहेर, विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख आशा घुले, विकास मंडळाच्या मनीषा गाढवे यांसह पोखरी हवेली, निळवंडे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, पुरुष, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संगीता पाटोळे यांनी केलं तर सूत्रसंचालन सतीश खरात यांनी करून अशोक हांडे
यांनी सर्वांचे आभार मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं म्हणावं असं वाटतं, एकत्र येणं ही सुरुवात असते, सोबत राहणं प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणूनच आलेल्या अतिथींचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी या मंचकावरती होतोय. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.